ठरलं तर मग हा? चल बोल चल चल. परलाम जे काही बोलला त्यासाठी माफ करा बरं का. हा, हा, नाही आहे साहेब, ठीक आहे. पण आणखीन एक विनंती होती. बोला ना. नाही म्हणजे अर्जुनराव समजा आरती करू शकत नसतील, पण आरतीच्या वेळी नुसते थोडा वेळ उपस्थित जरी राहिले तरी बरं वाटेल. माझी आणि देवस्थानाच्या सगळ्या कमिटीची हीच इच्छा आहे. उपस्थित तर राहिलाच पाहिजे. आम्हाला आरती करताना बघायला नको का? अहो, एवढं जीवावर बेतलेलं असताना सुद्धा इतक्या धैर्यानं त्यानं ध्वज रोवला. जीवावर तर बेतलच की. आम्हाला आरतीचा मान मिळालाय बघून जीव जळल त्यांचा. तेव्हा नुसती उपस्थिती असली तरी आम्हाला आणि सगळ्या गावाला बरं वाटेल. आम्ही बोलतो त्याच्याशी. हो, आता महाआरतीचा मान तर मिळाला. आता असंच एक एक करून समदे हक्क हिरावून घेतो की नाही बघा. नंदा कवठेकर निंबाळकर आहोत आम्ही. काय ग सावे, तो अर्जुन ओके आहे काय? अगं सावे, मी आजच ऐकलं तो ढोल्या गेला म्हण. काय विचित्रच घडालंय बघ सगळ्या गावात. आपण काय करायला आलो होतो आणि काय करतोय काहीच कळना झालंय बघ मामा. प्रत्येक जण स्वतःची स्टोरी स्वतःचे डायलॉग लिहित बसला तर सगळं कन्फ्युजन वाढत बसेल. नाही, आता उगा फापट पसारा न लावता काहीतरी स्कीम करायला पाहिजे. ते करूच ग, पण ही स्कीम काय आहे? ते आई साहेबांनी. अगं बाई, होणाऱ्या सासूबाईंनी भाभी सुनेला दिलंय तर. मामा बघितलं का, दुधाची तहान ताकावर भागू. देवाचे दागिने नाही तर नाही, हे 4-5 हार मिळाले तरी माझे आपल्याला काय म्हणतो. ए सावे, ऐक ना, त्या म्हातारीला म्हणा 4-5 असे हार अजून पाठवून दे म्हणा. एक हार कोण पाठवत? लईच कंजूस निघली म्हातारी. चमके, तुझ्या आईला जर कोणी कंजूस म्हातारी बोलले तर खपेल का? याद राख, आई साहेबांना परत म्हातारे म्हातारे केलंस ना तर मी कानफट फोडेन. साऊ, साऊ, ये साऊ, सावे, सावे. साऊ, ए सावे, अगं ऐक तर. सावे, अगं थांब. मामा प्लीज, मी तुझ्या पाया पडते, मला आत्ता एकटीला सोड. तू जा बरं, तू जा. सावे, सगळे डॉक्टरला कधी नाती जोडताना बघितलंस? डॉक्टरसाठी सगळे पेशंट एक जमात. डॉक्टर जर इमोशनल झाला तर इंजेक्शनच काय, गोळ्या पण देऊ शकणार नाही. आपलं पण तसंच आहे. आपण जरी समाजात लेवल करत असलो तरी आपण चोर आहोत हे विसरून चालणार नाही. चोरानं सहानुभूती दाखवायची नसते, चोराबद्दल सहानुभूती वाटली पाहिजे. कशातही इमोशनली इन्व्हॉल्व्ह व्हायचं नाही. मी नाही होते इमोशनल मामा. काय सांगायला लागलेस? हा, चमकी गमती जमती त्या आई साहेबांना म्हातारी म्हटली तर तू लगेच तिचं थोबाड फोडायला निघालीस. त्या 4 दिवसाच्या ओळखीसाठी तुझ्या जवळच्या सख्या मैत्रीला मारायला निघालीस. सावे, अगं कुठं निघालीस? उत्तर शोधायला. उत्तर शोधायला? आता प्लीज कुठे नको विचारू, मी येते, तू नको काळजी करूस.
काय पण नाट लागलाय वा यात्रेला. आधी त्या अर्जुन कवठेकरावर हल्ला झाला आणि आता उत्सवाच्या पहिल्याच दिवशी गावात माणूस डेड झाला. वाईट झालं. या या या. काय म्हणता बलराम शेठ? हो, तुमचा आज आरतीचा मान आहे. तुम्ही अजून देवळात नाही गेलात? त्याचं तर टेन्शन आलंय. टेन्शन? कसलं टेन्शन बलराम शेठ तुम्हाला? आता काय सांगू, त्या वर्षी झेंडा रोवायचा मान आमच्याकडे होता. आमच्या अर्जुननं झेंडा रोवला, गावातला एक माणूस खापला. विरोधी पार्टीचा असला म्हणून काय झालं, गावातलाच माणूस होता ना. फक्त त्याचं खापर आमच्यावर फुटायला नको म्हणजे झालं. हो, तुमच्यावर कसं का खापर फुटेल? नाही तसं डायरेक्ट कोणी बोलणार नाही. खुसूर फुसूर आता चालू झाली असेलच. नाही नाही नाही, तसं काहीही होणार नाही. नाही 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 शेठ, तसं काहीच होणार नाही. आता मस्त तुम्ही म्हणताय हो, पण उद्या जाऊन म्हणणार कवठेकरांमुळे अपशकून झाला. बरोबर आहे ना? बलराम शेठ, काहीतरीच तुमचं. आणि कोणी काही म्हटलं तर काय तुम्ही सोडणार आहे त्यांना? तसं नाही, पण जाऊ दे. चला, देवाचं कार्य आहे, ते पुरं केलं पाहिजे आधी. पण सेठ, पूजेला कोण बसणार मग? विद्याधर दादा आणि वहिनी. अर्जुनला काय जमणार नाही, त्यामुळे तर ते दोघं करतील. चला आरती करू, तसंच मग डोले पाटलांकडे जाता येईल. हो हो, या या तुम्ही या. हं? येतो आम्ही येतो. येतो आम्ही मागून. ए, तिकडे चालत येऊ मी. जा गाडी घेऊन ये. होय दादा, आणतो. ए कडक इस्त्री. परत जर अशा काड्या सारल्यास ना तर असाच चुरगळून टाकेन का नाही. इस्त्री करायच्या पण लायकीचा राहणार नाही. ए, बी सी डी हे सगळं झेड पर्यंत माहितीये. तुझा आवाज तुझ्या घशात ठेव, कळलं ना? अर्जुन सरांना मारायची सुपारी कोणी दिली माहितीये मला सगळं. तुम्ही लाडके मामा भाचे देवळाच्या कोपऱ्यात कुसूर कुसूर. सांगू डिटेल? काय काय ऐकलंय तू? तेच ते तुम्ही बोललात. अर्जुन सर त्यांना मारण्याची सुपारी. ए, काय काहीतरीच काय बोलती पोरे. लोक ऐकतील ना सगळी. अरे आपण असं काय बोललोच नाही ना. उगाच काहीतरी बोलायचं काय. नाही, हे खरं का खोट ते हुडकून काढायला अर्जुन सरांना काही अवघड नाही जायचं. बघायचा डेमो. लाव का फोन, लाव का फोन. हा, आमच्या मामाला लय डोक्यावर चढवून ठेवलंय का तुला? आता येरवाळी चुरगाळली असती. बापरे, अहो घाबरले की हो बलराम दादा. थांबा मी फोनच लावते. हॅलो, अहो बलराम मला चुरगळायला बघतोय. ऐकलं का अर्जुन सर? ए बघ, बोट कोणाला दाखवतोस रे? बोट कोणाला दाखवतोस? बोट सोड, बोट सोडणार. हे बघ, घाबरलेलं नाही मी. मामामुळे गप बसावं लागतंय. अच्छा, एवढं घाम कशाला फुटलाय? घाबरलो नाही म्हणे, असंच घाबरून राहायचं. आता सांगणार मी अर्जुन सरांना. आणि नाही सांगावं असं वाटत असल तर हेच हात जोडायचे आणि सॉरी म्हणायचं. ए, गाडी काढ ना. इतका वेळ लागतो काय? मी सुशीला, या मी तुम्हाला फोन करणारच होतो. काम होतं एक माझं तुमच्याकडे.
बोला ना अर्जुन सर. सुशीला तुमच्या आवाजाला काय झालं हा? कृष्णाई तू अगं मी स्वशी ह्या सावित्रींना फोन केला होता. ते काम होतं ना ऑफिसचं, त्यामुळे. तुझा फोन तर तिथं आहे. काय चाललंय तुझं कृष्णाई? मी आता प्रियाला सांगितलं होतं, तिनं फोन केला आणि गडबडीत ठेवला असेल तिने फोन तिथे. बरं पटलंय हा आम्हाला. आणि आम्ही असं कुठं म्हणालो की तू सावित्रीचाच विचार करत होतास म्हणून. बरं अर्जुन, आम्ही एका महत्वाच्या विषयावर तुझ्याशी बोलायला आलो होतो. माझ्या लग्नाचा विषय नाहीये ना? आणि त्याविषयी आपण नंतर बोलू ना. बोला. आता ना आम्ही मंदिरात जाऊन आलो. पुजारी दादा आणि इतर गावकरी लोक, आम्हा सगळ्यांची अशी चर्चा झाली. म्हणजे खरं तर सगळ्यांनाच सगळी परिस्थिती माहिती आहे, पण आज मानाची महाआरती आहे ना, ती तुझ्या हस्ते व्हावी अशी सगळ्यांची इच्छा आहे बघ. कृष्णाई, काय झालं अर्जुन? कसं तरीच वाटतंय. मी अमेरिकेवरून परत आलो नसतो ना तर बरं झालं असतं. असं का बोलतोस बाळा? आता हेच बघ ना, हे मला असं वाटतं ना, हे सगळं माझ्यामुळेच झालं. मी तो ध्वज रोवला आणि तो बलराम दुखावला. ते जुनाट खेळ मी बंद केले ना, म्हणून गावकऱ्यांचा रोष तो वेगळाच. आणि आता तो हल्ला आणि ढोले पाटलांचं जाण, वैताग आलाय मला या सगळ्या गोष्टींचा. महाआरतीत सगळा ताण निघून जाईल बघ. कृष्णाई, मी तुला एक गोष्ट सांगू का? हे बघ अर्जुन, तुझ्यावर हल्ला झाला, ढोले पाटील गेले, या दोन्ही गोष्टी धक्कादायकच आहेत. पण गावातल्या इतर लोकांच्या भावनांचा विचार कर ना. खरं तर महाआरतीचा मान तुझा आहे, पण तुझी अशी अवस्था बघता आम्ही त्यावर तोडगा काढलाय. आजची पूजा विद्याधर करेल. अरे वा, मग झालं तर सगळं. पूजा विद्याधर करतोय हे चांगलंच आहे, पण गावकऱ्यांची आणि आमची पण ही इच्छा आहे की तू थोडा वेळ तरी महाआरतीला उपस्थित राहावंस. कृष्णाई, माझी खरंच इच्छा नाहीये. मला यावंसं नाही वाटत आहे. आणि मी तुला एक सांगू का, तू मला कितीही कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केलास ना, तरी माझं उत्तर हेच राहणार. अर्जुन कवठेकर आहेत का? अर्जुन साहेब, ते बाई साहेब, बाई साहेब. काय कसूर की? नमस्कार. अर्जुन सर डोंगरावर झेंडा घेऊन जाताना जे काही घडलंय ते आम्हाला समजलंय. त्याबद्दलच चौकशी करायला आम्ही इथे आलोय. ठीक आहे, या. अर्जुन सर, तुमच्यावर हल्ला करणारी टोळी म्हणजे साधारण किती लोक असतील, आठवून काही सांगू शकाल? आठवायला काय झालं? अच्छा, म्हणजे मिस सावित्री तिथे आल्या. अर्जुन सर, तुम्ही जर त्यांचे चेहरे पाहिले असतील तर मी स्केच आर्टिस्टला बोलवून त्यांचं स्केच करू का? अर्जुन सर, नाही पाहिले. हा? मी त्यांचे चेहरे नाही पाहिले आणि माझा कोणावरही संशय नाही. त्या मिस सावित्री मला कुठे भेटतील? साहेब,
आम्ही सगळेच या धक्क्यातून जरा सावरतोय. सावित्री पण खूप दमली होती, जरा आराम करायला गेली. हो पण चौकशी. रिक्वेस्ट आहे, त्यांना त्रास देऊ नका. त्याही माझ्या इतक्याच दमल्यात. हवं तर मी पोलीस स्टेशनला घेऊन येईन त्यांना. नाही नाही, तसं सेफ्टी म्हणून मी एक कॉन्स्टेबल नियुक्त केलाय. सावित्री मॅडमांची विश्रांती झाली की त्याला सांगा, तो देईल निरोप मला. त्या सावित्री मॅडम तुमच्या एम्प्लॉई ना? फॅमिली मेंबर आहे. तशी घाई नाहीये, पण त्यांच्याकडून काही क्ल्यू मिळाला असता तर त्या गोष्टीचा आपल्यालाच फायदा झाला असता. मी करतो चौकशी त्यांची. फॅमिली मेंबर आहेत. सावी, मदर माऊलीची काळजी नाहीये का? काय म्हणला तू? काय म्हणला? मदर माऊलीची. हो, काळजी नाही वाटत मला. काय करशील? हं? काय करशील? तिची औषधं बंद करशील? जा कर. अजून काय करशील? तिला सगळं सांगशील? जा सांग. आणि काय करशील? माझी केस ओपन करशील? जा ना, कर. घाबरत नाही मी तुला आता. जा कर. ए जा ना फुकण्या. परत जर मदर माऊलीवरनं मला धमकी दिलीस ना, तर तुझा तो गुडघ्यात मेंदू बलरामनं जे शेण खाल्लंय ना, ते जसंच्या तसं सगळंच्या सगळं जाऊन मी अर्जुन सरांना सांग. मग बघ कशी वरात निघते ते. काय केलंय बोलून? काही बोल नको. काही केलेलं नाही त्यानं. काही केलं नाही? हो. अरे तुझ्या किडक्या मेंदूला काही शंका नाही आली का? मी अर्जुनला वाचवायला तिथे कसे पोचले? अर्जुनवर हल्ला होणार आहे हे मला कसं कळलं? शंका नाही आली? कसं कसं कळलं तुला? अरे बलराम, तू मूर्ख आहेस का? अर्जुन मेला तर प्रॉपर्टीच्या पेपरवर सह्या कोण करणार? अरे बाबा, त्या प्रॉपर्टीच्या कागदपत्रांवर सह्या केल्याशिवाय तो मरूनही काय उपयोग आहे? या सगळ्या प्रॉपर्टीचा ट्रस्ट होईल. ट्रस्ट. सगळं धर्मदाय जाईल. मग आपण बसू बोंबलत. कोणाला वाटली होती अशी भीती? ए सावी, आतापर्यंत माझ्या भीतीचा फायदा घेत होतास. आता मला तुझी भीती कळली. आता मी काय करेन माहितीये ना? वाट लावून. आता तुझ्या त्या इस्त्री कडक आणि डोक्याने भडकला नीट समजावून सांगायचं. माझ्या फॅमिलीला आणि माझ्या ओळखीच्यांना कुणालाही हात जरी लावला ना,
तर एकेकाचा पत्ता कट करेल. कारण विश्वंभर आता एका माझ्या हातात आहे. सावित्री सावित्री बलरामचे कुठे मनावर घेते तू? अगे काही झालं तरी आपण प्रवासी आहोत, एकच नाव घेतले. टीम आहे आपली टीम. टीम आहे ना, मग टीम सारखं वागायचं. मग वागणार ना, वागणार. आता बल्लूला पण समजवतो ना. असं आहे की बघ, अर्जुनने एवढं मोठं कांड केलं, दागिने लंपास केले त्यांनी म्हणून भडकला. एवढंच नाही तर बलरामचा पाय सुद्धा अर्जुननेच मोडला ना, म्हणून अस्वस्थ झाला ना तो. म्हणजे येत आहे का लक्षात? पण मला सांग, हे आपण असे आपापसात भांडत राहिलो तर तुला अर्जुनचा फायदा करून द्यायचा आहे का? नाही ना. मग हे बघ, ते बाकीचं सगळं जाऊ दे, मी बलरामला समजवतो. एकच करायचं, लवकरात लवकर हे काम करून मोकळी हो, म्हणजे मी पण मोकळा, तू पण मोकळा. तेच तर मला पण पाहिजे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव विश्वंभर, सावी जेव्हा एखाद्याची लेवल करते ना, तेव्हा गेम तिचा असतो. तेव्हा इथून पुढे तुला तुझं काम मी करायला हवं असेल तर गेम माझा असेल. सगळ्यात आधी काय करायचं? ती जी 56 टिकली आणून ठेवली आहे ना श्यामल, तिला हक्कल पहिले. ती तुझ्याच मदतीसाठी. नकोय मला तिची मदत. बरं, हकलली तिला, हकलली. आणि तो पैलवान बलराम, त्याला सांगायचं सावी समोर हात सोडायचे आणि तिची माफी मागायची. मामा आहे ना तो त्याचा, मग त्याला मांडीवर बसवून सगळं सिरियसली सांगायचं. हा, नाहीतर सावी तिच्या अर्जुन सरांना सगळं जसंच्या तसं सांगे. ज्याला एकेकाळी विष देव असं वाटत होतं, त्या अर्जुन कवठेकर साठी मी सूप बनवते. सावे, फक्त आईसाहेबांसाठी करतेस तर काय करू? मदर माऊली आहेच माझा वीक पॉइंट, मग ती कुणाची का असेल. मदर माऊली, अगं 100 वर्ष आयुष्य तुला, तुझीच आठवण काढत होते आणि तुझा फोन आला बघ. एवढी वरीच नका ग बाई. तुझ्या डोक्यावर अक्षदा पडल्या ना, आणि मला नातवाचं तोंड जरी बघायला मिळालं ना तरी लई झालं. झालं झालं परत सुरू तुझं. मदर माऊली, आता चाललंय ना सगळं नीट. बर ते जाऊ दे, तुझा आवाज ऐकला सगळं ताणच बोर निघून गेला बघ. तर म्हणून मदर माऊलीला 2 दिवस झालं फोन केला नाहीस. कधी यात्रा होती ना राजस्थानला? अगं तूच जाणार होतीस ना यात्रेला, वडणग्याला. हा हा हा, आता म्हणून म्हणलं, आता मैत्रिणी एवढ्या वर्षांनी भेटणार आहेत, कशाला डिस्टर्ब करायचं. सावे, काय झालं मदर माऊली? बास झालं आता. तू ये लवकर घरी. हे बघ, मला पण लई कंटाळा आलाय का इकडं.
कधी एकदा काम संपतंय आणि तुझ्या कुशीत येते असं झालंय बघ. बर तुला माहितीये का आता लवकरच माझं काम संपणार आहे. हा मग फक्त मी आणि माझी मदर माऊली. हा अरे येऊ मदर माऊली ते बोलवत आहेत मला. बर बर जा तू. सावे हा आय लव्ह यू ग पिल्लांना. मदर माऊली आय लव्ह यू टू. आणि काळजी करू नको हा मी लवकर येणार आहे. बरं आता जाऊ का? बर मला पण लय काम आहे ठेवू का? सावित्री कुणाशी बोलत होतीस? आई आई? अगं तुझी आई तर आता आम्हाला बाहेर भेटली. तू कुठल्या आईशी बोलत होतीस? हा ते मैत्रिणीची आई. मैत्रिणीच्या आईला मी आईच म्हणते. म्हणजे ती माझ्या आईला आई म्हणते, मी तिच्या आईला आई म्हणते. आम्ही दोघी एकमेकींच्या आईला आईच म्हणतो. कशा ग तुम्ही मुली अशा? बरं आम्ही हे सांगायला आलो होतो की आम्ही महाआरतीसाठी देवळात निघालोय. हो हो मी अर्जुन सरांना काय हवं नको बघते. तुम्ही नका काळजी करू. व्हा पुढे. सावित्री तुला एक विनंती करायची होती. अहो विनंती काय आहे साहेब? आज्ञा करा की तुम्ही. आम्हाला खात्री आहे हे काम तूच करू शकतेस. भैरव देवाचा आशीर्वाद म्हणूनच तू या घरात आलीयस बघ. तुला तर माहितीये गावातल्या सगळ्यांची आणि आमची अशी इच्छा होती की झेंडा अर्जुननं फडकवलाय तर मानाची महाआरती त्यानं करावी. पण आता ते शक्य नाहीये तर निदान त्याने महाआरतीला उपस्थित राहावं असं वाटतंय. तू त्याला घेऊन येशील? येच. हाय साहेब फारच कॉन्फिडन्स आहे तुम्हाला माझ्यावर. अर्जुन सर माझं कशाला ऐकतील? तुला कळलंय की नाही माहित नाही पण आम्हाला कळलंय. हे काम तूच करू शकतेस. अर्जुन तुझंच ऐकतो. हा त्याला घेऊन या आम्ही वाट बघतोय. अर्जुन माझं ऐकतो? वात्रट लहान बाळ झोपल्यावर दिसतात तसा दिसतोय हा तिरसट. सावे हे तू खरंच इमोशनल इन्व्हॉल्व होतीयस की काय? नाही 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 असं होऊन नाही चालणार. असं होऊन चालणार नाही सावे. मनातलं बोलून झालं असेल तर डोळे उघडा मिस वशिला. सर तुम्ही तिथे झोपला होतात ना? तुमच्या मनातलं स्वगत इतकं मोठं होतं ना की मी इथं येईपर्यंत तुमचं भान हरपलंच होतं. असो काय निरोप काय आहे? सर निरोप नाही सूप घेऊन आले.
पिऊन घ्या आत्ताच, नाहीतर थंड होईल. सर सावकाश द्या. बसा नाही सर, राहू दे. बसा. छान झालं. थँक्यू. तुम्ही केलंय? सर, ही भैरव देवाची यात्रा माझ्या कायम लक्षात राहील. माझ्या पण. सर, एवढ्या मानाच्या यात्रेचा मान तुम्हाला कवठेकर घराण्याला मिळाला, तसा तो घातपाताचा प्रसंग सोडला तर बाकी सोहळा मस्तच झाला सर. आणि आईसाहेबांमुळे, म्हणजे तुमच्यामुळे मला याचा भाग होता आला. खरंच माझं भाग्यच आहे सर. मी पाहिलेली भैरव देवाची यात्रा. निबंध वगैरे लिहिताय का? नाही नाही, मग काही नाही सर. म्हणजे आता महाआरती सुरू होईल ना. त्याचं काय? नाही म्हणजे यावर्षी तुमच्या वतीनं महाआरती विद्याधर दादा करणार असतील ना. आणि विद्याधर दादा म्हणजे नंदा मॅडमच करणार असतील, हो ना? नंदा बहिणी. त्यांनी तसं सांगितलंय का? तुम्ही माहीर आहात मिस वशिला. सर, आता शिकलीच आहे मी स्वयंपाक, आणि सूप तर इथेच शिकली आहे. नाही नाही, मी त्याच्याबद्दल नाही बोलत आहे. तुम्ही जो आता विषय काढलात ना, त्याबद्दल बोलतो. कृष्णाईनं पाठवलं ना? नाही म्हणजे हो, म्हणजे तरी मी आईसाहेबांना सांगत होते की तुम्हीच जा म्हणून, पण त्यांचा माझ्यावर एवढा विश्वास की मीच कन्व्हिन्स करू शकेन असं त्यांना वाटलं. मग करा कन्व्हिन्स. करा कन्व्हिन्स. नाही म्हणजे ज्यांनी झेंडा रोवलाय त्याचाच मान असतो महाआरतीचा. आता तुमची तब्येत बरी नाहीये हे सगळ्यांनाच माहितीये, पण निदान थोडा वेळ तरी तुम्ही तिथे हजर राहिलात तर सगळ्यांनाच बरं वाटेल. आणि तुम्हाला तुम्हाला वाटतं ना मी तिथे यावं? नाही म्हणजे जो ध्वज रोवतो त्याची उपस्थिती महत्वाची असते, राईट? राईट सर. झालो कन्व्हिन्स. फक्त माझी एक अट आहे. आम्ही येईपर्यंत घरात बसा आणि घर सांभाळा असंच म्हणल. आणि काय सांगणार या तिरसट? तुम्ही माझ्यासोबत यायचंय. जा, आवरून या. मी कशाला? बॉसचं ऐकाल ना? हो. मी सुशीला एक काम कराल का? ह्या समोरच्या अलमारी मधला माझा एक कुर्ता काढून द्याल का फक्त? मी? हा तुम्ही. नाही म्हणजे मी तुमच्या अलमारीला मी कसा आहात? मिस वशिला, मी तुम्हाला काही चोरी करायला सांगतोय का? कुर्ता काढून द्यायला सांगतोय. चोरात तुम्ही? नाही नाही सर. बरं असो, तुमची अशी इच्छा आहे ना की मी अशा अवस्थेत तिकडे जावं तर जातो. नाही नाही सर, मी आणून देते, तुम्ही बसा. फोर व्हीलर येते का चालवायला? कळलं कळलं, तुम्ही सर्टिफिकेट शिवाय सुद्धा बऱ्याच गोष्टी शिकलाय. लेडी रजनीकांतात तुम्ही. भैरव देवाच्या नावानं, भैरव देवाच्या
नंदे, झालं ना तुझं समाधान? मिळाला ना मान आरतीचं? बघ आता मनात कसले वाईट सेट विचार आणायचं नाहीत. मनोभावे भैरव देवाची आरती करायची. मनोभावीच करणार. भैरव देवाच्या नावानं, भैरव देवाच्या नावानं, भैरव देवाच्या नावानं. खरं तर जो झेंडा लावतो त्यानीच आरती करायची असते. पण अर्जुनराव जखमी आहेत, तेव्हा नंदाताई तुम्हीच करा आरती. या. नंदुबाई इकडे या ना. एक व्हिडिओ काढा ना आरती करताना. हा 2-4 फोटो पण हा ना. अगं नंदी काय करते? सगळं मनोभावी आरती करायची ना आपल्याला. मनोभावीच करणार आहे. एक व्हिडिओ काढलं तर काय होतंय? प्रूफ. जा जा काढ. उभा 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 आणि थोडं इथून. अगं पण पाठ होईल देवाकडे. देवाला तेवढं चालतं. चल नंदा चल ना बाई. हा चला सुरुवात करूया आरतीला. आंबा सावित्री, आम्हाला खात्री होती तू अर्जुनला घेऊन येणार. ज्याचा मान त्याला मिळालाच पाहिजे. हो ना पुजारी काका? खरंय खरंय. अहो काका बघताय काय? तबक घ्या, अर्जुनला गंध लावा, टोपी घाला. हा अगं तू मध्ये घेऊ बेस. चल तिकडे. या, या. अगं हो तिकडं. ये ये. ये अर्जुन ये. या, या, या. आमचा अपमानच करायचं ठरवलं होतं, ते एकदम बोलवलं कशाला? उत्तम करताय ना हे सगळं. अंदा का असं काय करतेस? हं? ध्वज त्यानं रोवलाय, आरतीचा मन त्याचा आहे ना. तू आलाय ना इथं. हं? गप्प बस तू जरा. गप्प बस. अर्जुन, तू इथं येऊन सगळ्या कवठेकरांची इज्जत राखलीस बघ. घे. वहिनी, हा येत आहे ना काय? आरतीची थाळी. हा ते आम्ही इथं ते तुम्हाला बरं नव्हतं ना. मी उत्तम आहे. नाही म्हणजे जो ध्वज रोवतो ना त्यालाच मान असतो आरतीचा. आणि मला माहिती आहे तुम्हाला माझी किती काळजी येते. अगं नंद दे. दे. मिस सावित्री, हा सर. हे जरा धराल का? सर ठीक आहात ना तुम्ही? हा चला आपण आरतीला सुरुवात करूयात.